छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील भेड या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे एका तरुणाला साप चावला, मात्र त्यानंतर तरुण सुद्धा सापाला चावला। व्हिडिओत काय घडले आहे ते समोर बघा। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। ही घटना ऐकून सर्वांना धक्का बसला आहे। ग्रामीण भागात पसरलेल्या गैरसमजातून तरुणाने हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे समजले आहे। साप चावल्यानंतर आपणही त्या सापाला जर चावलं तर सापाच्या विषावर कोणताही परिणाम होत नाही, अशी ग्रामीण भागात समज आहे। अहवालानुसार प्रतापपूर विकास गटातील भेड या गावात राहणारा कुमार नेताम या नावाचा तरुण रात्री लाईट गेल्यामुळे बाहेर अंगणामध्ये झोपला होता। मात्र रात्री उशिरा अचानक त्याचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय सर्व बाहेर आले। त्यावेळी त्यांना कुमार नेतामच्या शेजारी एक साप आढळलेला दिसला। सापाच्या डोक्याचा काही भाग गायब होता। तरुणाने सांगितले की सापाने त्याचा चावा घेतला होता, म्हणून त्यानेही सापाच्या डोक्याचा काही भाग खाल्ला। हे ऐकून सर्व कुटुंबीय आश्चर्यचकित झाले। त्याच्या शरीरावर ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला होता तिथला काही भाग त्याने कापून रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विष शरीरात पसरू नये। कुमार नेतामला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता। मात्र या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।